श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 21 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारी आहे गुरुपुष्यामृत योग। गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:23 पासून सुरू होईल तर उत्तरात्र 12:08 पर्यंत असणार आहे। तसेच याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील केले जाणार आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो। हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो। या योगावर सोने खरेदी केले असता त्यात वृद्धी होते। अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे। पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे। पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे। त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा। पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे। ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात। गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं। असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते। पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी। गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे। या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करायची आहे। अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो। या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होते, कुटुंबाची प्रगती होते। गुरुपुष्यामृत योगासोबतच अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील या दिवशी तयार होत आहेत। आणि या योगांमध्ये जे पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे। तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो। पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याची देवता बृहस्पती आहे। गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांची असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात। शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता। त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो। आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी प्रत्येकाने तुळशीला अर्पण करायची फक्त ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत करायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पा आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत। तर महादेव हे संकटनाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे। यामुळेच या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे। तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करून पंचोपचार पूजा करावी। कलश स्थापना केल्यास घरात धन, धान्य, वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते।
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. तुळशीशिवाय श्रीहरी विष्णूंची कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचं रूप ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. असं म्हटलं जातं की दररोज तुळशीच्या झाडाला जल अर्पण केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्याचबरोबर वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच आवर्जून गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला तुळशीची पूजा ही करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, तसेच 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा टाकायचं आहे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूपदीप, अगरबत्ती घेऊन आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ आपल्याला जायचं आहे. तुळशी मातेजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते तुळशी मातेला अर्पण करायचे. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर जी वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची ती म्हणजे कवडी. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती, त्याचप्रमाणे कवड्याची उत्पत्ती सुद्धा समुद्रमंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच कवड्या सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवड्यांमध्ये सुद्धा विविध रंग असतात. तुम्ही पांढरी कवडी घेऊ शकतात किंवा अगदी पिवळ्या रंगाची कवडी घेऊ शकतात. आता तुम्ही पांढरी कवडी घेतली असेल तर त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि तिला पिवळीही करून घ्यायची आहे. आता ही कवडी जी आहे, जो दिवा आपण तुळशी मातेच्या समोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ही कवडी टाकताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. आता आपल्याला तुळशी मातेजवळच आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा ओम श्री लक्ष्मी नारायणा नमो नमः, पुन्हा एकदा सांगते ओम श्री लक्ष्मी नारायणा नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण सुद्धा करायचं आहे. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. या सेवा करून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये जी आपण कवडी टाकलेली ती बाहेर काढायची आणि ही कवडी जी आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून तुळशीच्या वृंदावनामध्ये जी माती असते त्यामध्ये आपल्याला पुरायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.